एव्हरीवन, आज मी आणि बाबा जात आहोत एका नवीन मोहिमेवर. अनायशी आज रविवार होता, सो वी डिसाइडेड की आम्ही कुठेतरी जाऊ. सो हाय बाबा. हाय. काय म्हणायश, काय म्हणशील? आज मजा येणार आहे एवढं मी म्हणेन. तर आम्ही नक्की कुठे आहोत मी तुम्हाला दाखवते. एक मिनिट. कसं वाटतं नागपूरच्या बस स्टँडवर आल्यावर एवढ्या वर्षांनी? खूप छान वाटतं. जे माझे व्लॉग रेग्युलर बघतात त्यांना माहीतच असेल की बाबा किती मोठा बस फॅन आहे. सो त्याच्यासाठी म्हणून आम्ही आलो आज बस स्टँडवर आणि त्याच्या मागे अजून एक रिझन आहे, ते मी तुम्हाला 5 मिनिटात सांगते. नागपूर ते चंद्रपूर हा माझा अतिशय आवडता मार्ग आहे. लहानपणापासून या मार्गावर मी अनंत वेळा प्रवास केलेले आहेत आणि या मार्गावर नवीन ई शिवाई बस, इलेक्ट्रिक एअर कंडिशन आराम बस सुरू झालेली होती आणि त्यामध्ये प्रवास करण्याची आम्हा दोघांनाही उत्सुकता होती. त्यामुळे आम्ही दोघं या बसनी प्रवास करायला आज निघालेलो आहोत. चंद्रपूर या माझ्या अत्यंत आवडत्या ठिकाणी नागपूरवरून ई शिवाई बस सुरू झालेली आहे हे वृत्त मला कळलं आणि आम्ही दोघांनी ठरवलं की या बसचा प्रवास करायचाच करायचा. ई शिवाईचा प्रवास, एअर कंडिशन्ड इलेक्ट्रिक बस, ओलेक्ट्रा कंपनीची. याची डिटेल्स आम्ही दाखवतो कारण आम्ही स्टँडवर आलो आणि लगेच बस सुटली, त्यामुळे याची डिटेल्स बाकी आम्हाला दाखवता आले नाहीत. तर उतरल्यानंतर दाखवतो मी. अतिशय आनंद होतो आहे. खूप दिवसांनी एस टीमध्ये बसतो आणि एस टी किती सुधारलेली आहे. पूर्ण भरलेली आहे बस, पूर्ण भरलेली. लेग रूम चांगली आहे या बसमध्ये तशी पाहिली तर. एकतर बऱ्याच वर्षांनी मी आणि बाबा MSRTC बसमधून प्रवास करतो आहे, पण ही बस खरंच खूप चांगली आहे. इलेक्ट्रिक बस आहे, AC आहे आणि खरंच म्हणजे एक चांगला एक्सपिरियन्स येतो आम्हाला. आम्ही अजून नागपूरच्या बाहेर पडायचो आहे, पण आम्ही एक्सप्लोअर करतो की या बसमध्ये काय काय आहे. तर असं दिसतंय की प्रत्येक 2 सीट्स नंतर हे इमर्जन्सी हॅमर वगैरे तुम्हाला दिलेलं आहे इमर्जन्सी एक्झिटसाठी. बेसिकली द बस इज गुड. बस नागपूर बस स्टँडपासून फक्त 6 किलोमीटर 7 किलोमीटर समोर आलेली आहे, तरी तिथं मॅक्झिमम स्पीड 93 किलोमीटर पर आवरपर्यंत पोहोचलेला आहे. ॲव्हरेज स्पीड जरी 25 किलोमीटर पर आवर असला, म्हणजे नागपूर शहर साधारणतः 11 वाजलेले आहेत, पण नागपूर शहरातलं ट्रॅफिक आपण इमॅजिन करू शकतो की शहरातल्या शहरात बस 93 किलोमीटर पर आवर, आपण थोडा एरर जरी धरला तरी 80 किलोमीटर पर आवरनी नक्कीच जाऊ शकते. हा एक नागपूर शहरातल्या ट्रॅफिकचा एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. तुम्ही आता बघू शकता की या बसमध्ये म्हणजे बेसिकली आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स पण करू शकतो अँड इट्स प्रिटी गुड. MSRTCने हे केलेलं आहे. आणि ॲज युजल माझं अर्धच तिकीट लागलं. आणि ताई आहेत आपल्या कंडक्टर, ताई आहेत. माझं अर्धच तिकीट लागलं, बाबाचं पूर्ण लागलं. काय म्हणशील बाबा? विंडो सीट पण मी बळकावली आणि अर्धच तिकीट लागलं, त्याच्यामुळे थोडासा आहे ना हा रुसलेला आहे सध्या. पा ठीक आहे, येताना तू विंडो सीट पाशी बस. ठीक आहे, चालेल. हे आनंद याचा. याला विंडो सीट नाही दिली म्हणून रुसला होता हा. येताना मी त्याला सांगते विंडो सीट पाशी बस, पण मीच घेऊन गेली ती विंडो सीट. डोंट वरी अबाउट इट. मी ऐकलं. त्या बसच्या सीट्स पण खूप छान आहेत. सपोर्ट आहे, नेक सपोर्ट दोन्हीकडे. आणि जुन्या काळच्या सीट्स आठवल्या की शेजारच्या खांद्यावर झोप लागल्यानंतर पडून त्याच्या खांद्यावर झोपून जाण्याचा प्रसंग तो जुन्या बसमध्ये यायचा. इथे तसं काही नाही. इथे आपण जरी साईडला जरी वळलो तरी कम्फर्टेबली सीट्स भरत असतो. नवीन आधुनिक काळाच्या छान सीट्स लावल्या. आता बराच वेळ झाला आहे, मला आली आहे झोप, कारण मी खिडकीच्या जागेवर नाही आहे. खिडकीची जागा मृण्मयीने घेतली आहे, मला आली आहे झोप. तर बाय. बाबा तर झोपला, त्याला झोपून बराच वेळ झाला आहे आणि तो इतका गाढ झोप येतो, तो काय करतोय बघा जरा. प्रत्येकाच्या झोपण्याच्या स्वातंत्र्य तळा होत्या.
धक्क्यामुळे बहुतेक मंडळी होय 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 म्हणजे साधारणतः भारताच्या परराष्ट्रीय धोरणासारखं. काय मग बाबा, झाली का झोप? हो झाली झोप, झाली, मजा आली. छान वाटतं. जुन्या काळी एस टीची स्पीड लॉक 65 km/h असायची, एस टी स्पीड लॉक असायची. पण आता गाडी बघा छानपैकी 80-85 करते आहे कंटिन्युअस आणि मॅक्झिमम स्पीड 94 km/h गाठलेला आहे. असा रस्ता तर चांगला आहेच, पण बुटीबोरी शहरात गाडी गेली आतमध्ये तेव्हासुद्धा रस्ता एवढा चांगला नव्हता, पण अक्षरशः पोटातलं पाणी हललं नाही. एअर सस्पेन्शन्स आहेत पुढे आणि मागे दोन्हीकडे, त्यामुळे अगदी पोटातलं पाणी न घालता हा प्रवास सुरू आहे. प्रवाशांची सामान ठेवायला भरपूर डीप आणि चांगली भरपूर वाईड अशी जागा आहे. सगळीकडे सामानाची रॅक चांगली आहे. फक्त मला एकच वाटतं, जुन्या एशियाड्सना इथे जसं कुशन असायचं, कापडी कुशन, फोमचं कुशन, तसं इथे कुशन द्यायला पाहिजे होतं. ते हार्ड प्लास्टिक आहे, त्यामुळे प्रवाशांना चढता उतरताना एखाद्या उंच प्रवाशाला लागू शकतं. कुशन जर असतं तर बरं झालं असतं. आपण इथे बघू शकतो की पॅसेंजर कन्सोलमध्ये जनरल लाईट्स आहेत, रीडिंग लाईट्स आहेत, सगळे लाईट सुरू आहेत. मुख्य म्हणजे एक स्टॉप बटन आहे, जे आपण दाबल्यानंतर ड्रायव्हरपर्यंत मेसेज जाऊ शकतो. आणि ड्रायव्हरच्या काचेवर जी रिअर व्ह्यू मिरर, पॅसेंजर व्ह्यू मिरर आहे, त्या ठिकाणी घड्याळ पण दिसते आपल्याला. आणि अशा प्रकारे 1 तास 12 मिनिटात आम्ही जामला पोहोचलेलो आहे. साधारणतः 64 किलोमीटर अंतर. 5 मिनटं आधी पोहोचू शकलो असतो, पण मध्ये रस्त्याचं काम सुरू होतं, त्यामुळे डायव्हर्जन घ्यावं लागलं आणि त्यामुळे थांबावं लागलं. आणि आम्ही जामला उतरताना ड्रायव्हर कन्सोल आम्ही बघितलं, सिम्पल कन्सोल. ही बस होती नागपूर चंद्रपूर, आणि या बसचा सगळ्या बाजूनी आम्ही व्ह्यू घेतला, फोटोज काढले 100%. आणि जाम बस स्थानक लहानपणापासून आमच्या असंच आहे. आता बाजूला कन्स्ट्रक्शन सुरू दिसतं आहे नवीन बस स्थानकाचं, आणि या तिथे आलेल्या लालपऱ्या. आता आम्ही दोघेही परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत आणि आता हिंगणघाटहून येणाऱ्या ई बसची वाट बघतो आहे, छोट्या ई बसची. जाम स्टँडवर आम्ही बराच वेळ उभो आहोत. बघूयात आता ही बस कधी येते आणि आम्ही कधी जातो आहे नागपूरला. आमच्या लहानपणी जामचं बस स्टँड अगदी छोटंसं होतं, पण आता हे मोठं झालं आहे आणि आता याचं नवीन बसस्थानकाचं कन्स्ट्रक्शन सुरू झालेलं दिसलं आहे. बघूयात आता कसं होतं आहे जामचं बस स्टँड. आमच्या लहानपणी अगदी वे साईड स्टँड होतं, अगदी छोटंसं. ही नागपूर चंद्रपूर निघालेली आहे, चंद्रपूर डेपोची. आणि मगाशी जी निघाली ती इमामवाडा डेपोची. ही वणी नागपूर BS6 MH40 CM सिरीजची 4189 ही आलेली आहे, थांबलेली आहे नागपूरसाठी. आम्ही मात्र वाट बघतो आहे ई बसची हिंगणघाट डेपोच्या. मी आपला बसचे व्हिडिओ काढतो आहे. आम्ही ही बस फॅनिंग ट्रिप प्लॅन केलेली आहे, पण मृण्मयीला मात्र कंटाळा आलेला आहे नेहमीसारखा. तिला बस स्टँडवर वाट बघण्याचा वगैरे नेहमी कंटाळाच येतो. मारे खुशी खुशीत, धूळ असणारच आहे, मारे खुशी खुशीत कबूल तर केलं की आपण जाऊयात बस फॅनिंग ट्रिपला, पण आता मात्र ती वैतागलेली आहे. आम्हाला जी बस हवी होती ती चार्जिंगला लावली आणि ती येणार नाही आहे म्हणे. सो आमच्याकडे दुसरं ऑप्शन नाही उरत. दॅट्स वाय मी आणि बाबा आता पुन्हा शिवाईनी चाललो आहे वापस नागपूरला. सी यू देअर. काय झालं की आम्हाला दुसरी बस नव्हती, सो आम्ही बऱ्याच वेळची जी ही बस उभी होती आम्ही तीच पकडली आणि आता आम्ही पुन्हा नागपूरला जातो आहे. आणि यावेळेला बाबांनी माझ्या आधी चढून विंडो सीट पकडली. मी ठरवलं होतं त्याच्या आधी चढून विंडो सीट पकडणार, पण हा माझ्या आधी चढला आणि यांनी विंडो सीट पकडली. बालपणी आमच्या प्रवासात आमचं एक अत्यंत स्वप्न असायचं की ड्रायव्हर केबिनमध्ये बसून प्रवास करायचा. त्याला आडवा वाकडा होता
आणि त्या केबिनकडे बघून, ड्रायव्हरकडे बघून आम्ही प्रवास करत असायचो. आज बऱ्याच वर्षी मग एशियाड जर आम्हाला मिळाली तर एशियाडमध्ये कंडक्टर सीटवर बसून, कंडक्टर साहेबांना रिक्वेस्ट करून कंडक्टर सीटवर बसून आम्ही प्रवास करायचो. आणि आज अनायसे आम्हाला फ्रंट सीट मिळाली. एक आजोबा होते, त्यांनी शेअर केली त्यांची फ्रंट सीट. ते स्वतः कंडक्टर काकांच्या बाजूला गेले बसायला आणि त्यामुळे आम्हाला ही फ्रंट सीट आज मिळालेली आहे आणि फ्रंट सीटवर बसून प्रवास करण्याचा आनंद आम्ही उपभोगतो आहे. सो आजच्या प्रवासाचे सगळे टेक झालेले आहेत. म्हणजे फक्त येताना जी ई बस होती ती ई बस नाही मिळाली. हिंगणघाट नागपूर छोटी बस K7 ओलेक्ट्रा K7, पण ठीक आहे, या बसनी पुन्हा प्रवास करतो आहे. छान. जाणाऱ्या बससारखीच परतीची बस पण आमची संपूर्ण भरलेली होती. त्या ठिकाणी ब्रिजचं काम सुरू आहे जामजवळ, एक 3-3.5 किलोमीटर अंतरावर. त्यामुळे खूप रस्ता खराब आहे आणि खालून जावं लागतं, वेळ लागतो. 3 किलोमीटर अंतरासाठी साधारणतः 10 ते 15 मिनटं लागत आहेत. एकदा हा रस्ता झाला, ब्रिजवरून आपण जायला लागलो, वरचा जो ब्रिज आहे, तर मग हेच नागपूर जाम अंतर साधारणतः 1 तासात कापलं जाईल आणि नागपूर चंद्रपूर 2.5 तासात जाता येईल आपल्या ST बसला. परतीच्या प्रवासात आम्ही 52 किलोमीटर पर आवर या वेगाने परत आलो ॲव्हरेज स्पीडनी. मॅक्झिमम स्पीड होती 93 किलोमीटर पर आवर. 1 तास 13 मिनटात आम्ही परत आलो. जाताना 1 तास 12 मिनटं, येताना 1 तास 13 मिनटं. आणि अशा प्रकारे आमची ही छोटीशी ट्रिप संपली आणि आम्ही अतिशय आनंदी आहोत. तुम्हाला कशी वाटली ही ट्रिप